कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आढावा. खेड येथील वैश्यभवन येथे विविध मुद्द्यांवर केले भाष्य. 41 कोटींच्या योजनेवरून श्रेयवाद, महायुतीतच राजकीय संघर्ष पेटला. श्रेयाच्या राजकारणाची जिल्ह्यात चर्चा. पोलादपूर कशेडी मार्गावर दरडीचा धोका कायम. पावसाळ्यात वाहतुकीवर संकट. तातडीच्या उपाययोजनांची नागरिकांची मागणी. आणि राजापूर शहर आठवडा बाजारावरून व्यापारी आक्रमक. शिवाजी पथावरील बंदीविरोधात निवेदन. नगराध्यक्षांकडून कौन्सिल बैठकीत निर्णयाचे आश्वासन. पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर आढावा घेतला. वैश्यभवन येथे झालेल्या बैठकीत विशेष पाणी टंचाई निर्मूलन आराखडा तयार करण्याचे निर्देश देतानाच नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या नळपाणी योजना तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा कामास नकार देणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. जुन्या आणि नादुरुस्त पाणी योजनांना प्राधान्य देण्याबरोबरच बैठकीनंतर संबंधितांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असं देखील त्यांनी सांगितलं. बैठकीतील निर्णयांची पुढील गुरुवारपर्यंत अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील योगेश कदम यांनी दिला. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजेरीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. हे बघा, खरं तर ज्या वेळेला राम मंदिराची निर्मिती झाली, प्रभू श्री रामचंद्राची जेव्हा तिथे स्थापना झाली त्या दिवशी उद्धवजी त्या ठिकाणी गेले नाही. त्यांना प्रभू श्री रामचंद्रांच्या पेक्षा जास्त त्यांना इगो मोठा वाटला आणि म्हणून राजकारण करून ते त्या दिवशी तिकडे गेले नाही. जी व्यक्ती मंदिराच्या बाबतीमध्ये राजकारण करते, खरं तर शिवसैनिकांनी राम मंदिराकरता स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ज्यावेळेस आणि शिवसेनेने जेव्हा हा मुद्दा उचलला होता त्यावेळेस जेव्हा बाबरी मस्जिदचा विषय आला त्यावेळेस देखील होय हे आम्ही केलेलं आहे की त्यावेळेला सांगणारं धाडस वंदनीय बाळासाहेबांनी केलं होतं. पण अशा भावनिक विषयाला देखील जर का उद्धवने त्यावेळेला राजकारण आणलं असेल तर ह्याच्यावरून लक्षात येतं की त्यांची नक्की भूमिका काय आहे. म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाने फक्त राजकारण करायचं आणि जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला कोणीही पाठीशी घालणार नाही. त्यांना कडक शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हे पुन्हा घडणार नाही याची देखील उपाययोजना आम्हाला विश्वास आहे की तिथलं स्थानिक सरकार हे करेल आणि अशा गोष्टी पुन्हा घडणार नाही याची उपाययोजना. पेपरफुटी प्रकरणावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घ्यावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मला वाटतं आज त्यांची जी सोनम वांगचुक हे समाजसेवक आहेत, त्यांच्या कार्याबद्दल कुठलाही प्रश्नचिन्ह नाही. परंतु आज ते जी मागणी करत आहेत, जर का मंत्री महोदयांचा थेट ह्याच्याशी कुठला संबंधच नसेल, जो काही भ्रष्टाचार झाला किंवा जे काही करप्शन झालं ज्याच्यामुळे तो पेपर फुटला, थेट जर का ज्या व्यक्तीचा संबंध नाही त्या व्यक्तीचा आपण राजीनामा का मागताय. ज्यांनी ही गोष्ट केली त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत. त्यांच्यावर आणि ह्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे. याच्यामध्ये अजूनही चाचणीमध्ये कोण मिसिंग असेल त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. मला वाटतं माझी त्यांना वैयक्तिक विनंती असेल की आपण हे त्यांनी आंदोलन म्हणजे सोनम वांगचुक यांना माझी विनंती असेल की आपण हे आंदोलन आपण मागे घ्यावं आणि ह्यामध्ये जे काही नीटचा पेपर फुटला आणि तरुणांचं जे काही नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना पुन्हा संधी मिळालीच पाहिजे. परंतु अशा गोष्टी पुन्हा घडू नये ह्यासाठी उपाययोजना करण्यावरती मला वाटतं आपले जे काही सुधाव असतील त्या आपण द्या. त्याच्याबद्दल आपल्या काय आयडियाज असेल त्या आपण पुढे आणल्या पाहिजेत. ह्याचं राजकारण करणं म्हणजे तुम्ही राजकीय पोळी भागण्याचा प्रयत्न करा.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसते घाटातील धोकादायक वळणाची राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। सुमारे 55 कोटी रुपयांच्या रुंदीकरणाच्या कामाचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात। हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर भोसते घाट अपघातमुक्त होऊन मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला। मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेल्या भोसते घाटामध्ये अपघात प्रवण क्षेत्र होतं। ती शार्प हे वळण असल्यामुळे वारंवार तिथे अपघात घडत होते। त्याच्या उपाययोजनांकरिता ही मागणी आम्ही केली होती की हा जो शार्प टर्न आहे तो आपण जरा वाईडनिंग केलं पाहिजे आणि तो रुंद केला पाहिजे। तर त्या रुंदीकरणाचं काम सध्या चालू आहे। जवळपास 55 कोटीचा निधी आपण त्याला मंजूर करून घेतला होता। मला वाटतं पुढच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि मला वाटतं मुंबई गोवा हायवेवरती हा एकमेव असलेला जो अपघात प्रवण क्षेत्र आहे त्याचं सोल्युशन आपण काढलं आणि त्याचं कायमस्वरूपी निवारण हे 2 ते 3 महिन्याच्या आत होईल। केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत मंडणगड शहराच्या 41 कोटी 77 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून महायुतीतच श्रेयवाद रंगला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मंजुरीचे श्रेय आपल्या पाठपुराव्याला दिल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। तटकरे कोणताही पाठपुरावा करत नसून केवळ श्रेय लाटण्याचं काम करतात असा आरोप करत या योजनेसाठी सुरुवातीपासून आपणच सातत्यानं पाठपुरावा केल्याचा दावा कदम यांनी केला। त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये या योजनेच्या श्रेयावरून राजकीय वाद निर्माण झाला असून या घडामोडींची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे। गेले काही वर्ष मंडणगड शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय क्लिष्ट झाला होता आणि मंडणगडवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेवा करण्याची संधी दिल्यापासून तिथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडावा अशी आग्रही मागणी तिथल्या माझ्या सर्वच नगरसेवक नगराध्यक्ष उपाध्यक्षांनी सातत्याने केली होती। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केली होती। केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियान जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव आम्ही सतत पाठपुरावा करत त्या ठिकाणी पाठवला। अगदी तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे मुख्य अभियंत्यांच्याकडे संपर्क करणं, DPR बनवताना जलसंपदा विभागाचा नागरिकत्व दाखला मिळवणं, अशा अनेक बाबीवरती सतत या विभागाचा लोकसभा सदस्य या नात्याने माझ्या सर्व स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे मी ते संपर्क करू शकलो आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत एकूण 41 कोटी 70 लाख रुपयाच्या कामाला प्रशासकीय मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली। त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांचे मी मनापासून आभार मानतो आणि भारत सरकारचे सुद्धा आभार मानत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या विशेष करून राज्यातल्या माझ्या लोकसभा मतदारसंघातील ज्या क वर्ग नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायती आहेत त्या ठिकाणचा वाढती लोकसंख्या, येणारी पर्यटनाच्या आधारित फ्लोटिंग पॉप्युलेशन या दृष्टिकोनातून अमृत 2 योजनेअंतर्गत आमचा हा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी मान्य केला। त्याबद्दल मी भारत सरकारचे सुद्धा रायगड रत्नागिरी लोकसभा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे। मला विश्वास आहे की पुढच्या मर्यादित कालावधीमध्ये याची जी प्रशासकीय बाबी पूर्ण करायच्या आहेत, निविदा मागवणं, निविदा स्वीकारणं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणं ही बाब त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करेन की या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून मंडणगडला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये योजना जर का आम्हाला पूर्ण करता आली तर मंडणगड वासियांचं दीर्घकाळचं पिण्याच्या पाण्याचं फिल्टरशीच जे काही स्वप्न होतं ते साकारलं जाईल। आणि त्यांनी कशाप्रकारे मंजूर आणली ह्याचा खुलासा केला असं बरं झालं असतं। फक्त
मी जेव्हा माझ्या सोशल मीडिया पोस्टवरती GR टाकला, खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे असलेलं नगरविकास खातं ह्याची ज्यावेळेस बैठक झाली, त्या बैठकीच्या ज्यावेळेला मिनिट्स आले, त्या वेळेपासून आम्ही याचा आणि त्याच्या अगोदरपासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. गेले 1.25 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा केला. रोडगेजी याचे CEO आहेत मंडळ नगरपंचायतचे, त्यांच्या संपर्कामध्ये राहून आमच्या नगरसेवकांनी सगळा प्रस्ताव तयार करून घेतला. अजून पण कदाचित खासदार महोदयांना माहिती नाही आहे, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाहीये. ही त्यांना कदाचित माहिती पण नाहीये, कारण ते पाठपुरावाच करत नाहीयेत. मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना माहिती नसावं. आता आरोग्य विभागाची ज्या जागेची मागणी केलेली आहे तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे 4-5 दिवसापूर्वीच पोहोचलेला आहे. कालच मी आरोग्यमंत्री महोदयांची चर्चा देखील केलेली आहे. 2 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल, म्हणजे आरोग्य विभागाची जागा ही नळपाणी योजनेकरता उपलब्ध होईल आणि मग नळपाणी योजनेचे टेंडर प्रोसेस वगैरे सगळी पूर्ण होईल आणि त्या योजनेचं काम चालू होईल. तर ठीक आहे, आता ओढून ताणून त्यांनी त्यांची नगरपंचायत आणि नगराध्यक्ष त्यांचा बसवला होता, परंतु मला आठवते ज्यावेळेस मी दापोलीच्या राजकारणाची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून मी शब्द दिला होता आणि कुठलेही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही. आज माझा तिथं माझा विचाराचा नगराध्यक्ष नसताना देखील नगराध्यक्षांनी या बाबतीमधली कुठलाही पाठपुरावा शासन स्तरावरती केलेला नाही. फक्त आज त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष म्हणून ते हे क्लेम करतात. ठीक आहे, ह्याच्यामुळे त्यांना कदाचित वेगळं सुख मिळत असेल, त्यांना त्यांचं सुख लगभग. मुख्यमंत्र्यांची अलीकडील भेट ही खासदार म्हणून विविध प्रश्न मांडण्यासाठी होती, ती राजकीय नव्हती, असा खुलासा खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. 2 भाग आहेत. एक तर जयंतराव पाटलांची आणि आमची वर्षा बंगल्यावरती भेट झाली नाही. जयंतराव वर्षा बंगल्यावरती जरूर गेले. त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या नगराध्यक्षाच्या अपात्रतेच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी ते गेले, असं त्यांनी स्पष्टपणाने काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. मी आणि प्रफुल्लबाई, एक तर मी गेल्या आठवड्यातच त्यांची वेळ मागितली होती. संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, यापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रथा होती की खासदारांना बोलवावं आणि दिल्लीमध्ये असलेले काही प्रश्न असतील तर ते राज्य सरकारचे दिल्लीचे असतील तर त्याचा पाठपुरावा करावा. मी माझे जे काही प्रस्ताव आहेत की जे राज्य शासनाकडून दिल्लीकडे जायचे आहेत, त्याच्यामध्ये दापोलीमधील पर्यटनाच्या वरती आधारित काय मुद्दे आहेत, त्या खात्याचे मंत्री शेखावत यांच्याकडे पत्रव्यवहार मी आदरणीय अमितभाईंच्या मार्फत केला, पंतप्रधान महोदयाच्या मार्फत केला, ते प्रस्ताव आहेत. इतरही काय प्रस्ताव आहेत त्याच्यासाठी वेळ मागितलेली होती. प्रफुल्लबाईंनी पण वेळ मागितली होती. ते परवा पहाटेच परदेशी गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या वेळेलाच मुख्यमंत्र्यांना उपलब्धी होती म्हणून आम्हाला बोलावलं गेलं. त्यामुळे मी कालच सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, राजकीय भेट असती जरूर वहिनींना आम्ही सांगितलं असतं, परंतु जर का भेट राजकीय नसेल तर सांगण्याचं काय प्रत्यय नाही. काल त्याच्यानंतर आमच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि अनेक बाबींवरती चर्चा केली. SIRची चर्चा केली, स्वर्गीय दादांचा 22 तारखेला जयंती आहे, त्या कार्यक्रमाची चर्चा केली, मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्याच्याबद्दलची मला जे काही त्याबद्दलचं सांगायचं होतं ते मी त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यामुळे काय भाषणाचं काही कारण नाही. वहिनी आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. जो आदर मला अजितदादांच्या बद्दलचा मनामध्ये होता तोच आदर बहिणींच्या बद्दलचा आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेट्याने वाटचाल करते आहे. गुहागर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढर ओवळणवाडी येथील माळ रानावर मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 45 वर्षीय प्रमोद धोंडू कांबळे यांचा हाडांचा सांगाडा आढळून आलाय. अळंबी शोधण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाला हा सांगाडा दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अंगावरील कपड्यांवरून मृताची ओळख पटवली. प्रमोद कांबळे हे मे महिन्यापासून बेपत्ता असून त्याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार त्यांना फिट्सचा त्रास होता, त्यामुळे माळरानावर असताना फिट आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणातील सर्वाधिक महत्त्वाचा वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो। सध्या पोलादपूर ते कशेडी बोगद्यामार्गे वाहतूक सुरळीत सुरू असली तरी पोलादपूर ते भोगाव हद्दीपर्यंत दरडीचा धोका अद्याप कायम आहे। चौपदरीकरणाच्या कामावेळी अनेक ठिकाणी डोंगर सरळ उभे कापण्यात आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत। 2 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात दरडीचा ओसरा रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनाने पोकलेनच्या साहाय्याने तातडीने माती आणि दगड हटवून मार्ग मोकळा केला, मात्र कापलेल्या डोंगरांवर आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना अद्यापही अपुऱ्या असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोकणातील घाट माथ्यांची भौगोलिक रचना लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने उतार तयार करण्याऐवजी अनेक ठिकाणी डोंगर सरळ कापण्यात आल्याने दरडीची टांगती तलवार कायम राहिली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसराचा तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होतीये। अन्यथा अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर कोसळून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। हा मुख्य वाहतुकीचा महामार्ग मानला जात असून पोलादपूर ते कशेडी बोगदा इथपर्यंत ठिकठिकाणी डोंगर उत्खनन करण्यात आलेले असून रस्त्याच्या कामादरम्यान डोंगर खोदण्यात आलेले आहेत, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही। आपण आता पाहू शकता या ठिकाणी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी मोठा दरडीचा भाग रस्त्यावर आला होता, त्यामुळे एकेरी वाहतूक ही आजही सुरू असून मागील 2 दिवसापासून मातीचा मोठा लोंढा रस्त्यावर आल्याने या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी आता पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने सदरची दरड मागील 2 दिवसापासून बाजूला घेण्याचे काम सुरू आहे, मात्र दरडीचा धोका अद्यापही या ठिकाणी कायम असून पोलादपूर ते कशेडी बोगदा इथपर्यंत ठिकठिकाणी दरडीचा धोका कायम आहे। या ठिकाणी प्रशासनाने अभ्यास करून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे बनलेले आहे। देवेंद्र दरेकर, रायगड। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील आठवडा बाजारावरून व्यापारी आणि नगर परिषद प्रशासन आमने सामने आले आहेत। शिवाजी पथावरील बंदर धक्का ते वैशंपायन गुरुजी पूल या मार्गावर व्यापाऱ्यांना दुकाने मांडण्यास घालण्यात आलेल्या प्रतिबंधाच्या विरोधात व्यापारी आणि भाजपच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष ॲडव्होकेट हुस्नबानू खलिफे यांची भेट घेत पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी केली। यावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष ॲडव्होकेट हुस्नबानू खलिफे यांनी नागरिकांकडून वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत असल्यामुळे सभागृहात हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले। मात्र व्यापारी, ग्राहक आणि नागरिक या सर्वांच्या हिताचा विचार करून सोमवारी होणाऱ्या नगर परिषदेच्या काउन्सिल बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान बैठकीनंतरही पूर्वीच्या ठिकाणी दुकाने लावण्यास परवानगी न दिल्यास सर्व व्यापारी सामूहिकपणे आठवडा बाजारात दुकाने न लावण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे या प्रश्नावर सोमवारी होणाऱ्या काउन्सिल बैठकीकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज नियोजित जशी बैठक नगर परिषदमध्ये झाली, नियोजित बैठक, आणि आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना सांगण्यात आले की सोमवारपर्यंत तुम्हाला योग्य तो न्याय दिला जाईल। आम्हाला सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे की सोमवारपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, नाहीतर आमच्या पूर्ण जे आठवडी बाजारचे व्यापारी आहेत तिने असा निर्णय घेतलेला आहे की पुढच्या येणाऱ्या गुरुवारी, कारण की गेले 3 आठवडे झालं आम्ही इथं राजापूरमध्ये, आता काही व्यापारी लांजातून येतात, काही पालीतून येतात आणि काही इथले स्थानिक व्यापारी पण भरपूर आहेत। प्रत्येक आठवड्याला आम्ही पेट्रोल टाकून इथंपर्यंत येतोय आणि परत घरी जातोय, तर आमच्या हातावरचं पोट आहे, तरी आम्हाला सोमवारपर्यंत न्याय द्यावा, कारण की ह्या न्यायाला कंटाळून आम्हाला जर सोमवारपर्यंत न्याय नाही दिला तर आम्ही पूर्णपणे सगळ्या व्यापाऱ्यांचं ठरलेलं आहे की गुरुवारी आम्ही येणार नाही। आम्ही सकाळपासून नगरपालिकेत आहे, साहेबासमोर आमची भाजी सगळी 2 वाजेपर्यंत पडलेली आहे। आता आम्ही विक्रीला बसलो, त्यामुळं काही धंदा झालेला नाही, तशीच राहिलेली आहे भाजी। हा नाशवंत किराणा माल आहे, त्यामुळे एवढ्या जनतेच्या पोटाचा न्याय आहे, हे साहेबांच्या पायापर्यंत आम्ही नेतोय, एवढं मान्य करून घ्या। रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील वझरवाडी येथे सकाळी झालेल्या अपघातात 4 जण जखमी झालेत। आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या दरम्यान मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी 4चाकी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर आदळली। या अपघातात गोवा येथील मनीषा खवणेकर, केशव खवणेकर, 5 वर्षीय स्वरा खवणेकर आणि सुजाता कोचरेकर हे जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच भरणी नाका येथे 24 तास सेवेत असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधामची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली। कशेडी वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोव्यात 15 जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक AI आधारित वाहतूक देखरेख प्रणालीचा प्रभाव पहिल्याच दिवशी दिसून आला आहे।
गेल्या 24 तासात राज्यभरातील 26 सक्रिय AI देखरेख केंद्रांनी तब्बल 23,255 वाहतूक नियमांच्या उल्लंघनांची नोंद केली आहे। या कारवाई अंतर्गत आतापर्यंत 17 ई-चलन जारी करण्यात आले असून त्यापैकी 16 चलन हेल्मेट न घातल्याबद्दल तर 1 चलन सीट बेल्ट न लावल्याबद्दल जारी करण्यात आले। याशिवाय वाहनांचा विमा नसणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे तसेच अनधिकृत पार्किंग यांसारख्या विविध नियमभंगांच्या घटनाही AI प्रणालीने ओळखल्या आहेत। वाहतूक नियमांचे प्रभावी पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून AI तंत्रज्ञानामुळे वाहतूक नियमभंगांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे मानले जात आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।